महाराष्ट्रातील विविध विभागांमधील लोकसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला धक्का दिल्याचंही विजयी उमेदवारांच्या आकड्यांवरून समोर आलं। मात्र महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या जागांकडे, विशेषतः मुंबईतील 6 जागांकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं। याच मुंबईतील 6 जागांचा निकाल आणि मुंबई कुणाची या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। मुंबईतील 6 जागांचे निकाल पाहिले तर मुंबईत महाविकास आघाडीने बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील 6 जागांपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवलाय, तर 2 जागेवर महायुतीचा विजय झालाय। उत्तर मुंबईत भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि उत्तर पश्चिम मुंबईतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झालाय, तर दक्षिण मुंबईत ठाकरेंचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई, उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि उत्तर पूर्व मुंबईतून ठाकरेंच्या संजय दिना पाटील यांनी विजय मिळवलाय। सर्वप्रथम आपण महायुतीने जिंकलेल्या जागांचा निकाल पाहूयात। यातील पहिली जागा आहे ती उत्तर मुंबईची। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं, तर पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील मैदानात होते। यावेळी काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्या पारड्यात एकूण 3,22,538 मतं पडली, तर पियुष गोयल यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून 6,80,146 मतं मिळवत तब्बल 3,57,608 मतांनी विजय मिळवला। महायुतीनं मुंबईत जिंकलेली दुसरी जागा आहे ती उत्तर पश्चिम मुंबईची। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ही निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत होती। कारण होतं ते कीर्तिकर पितापुत्रांमध्ये होऊ शकणारी संभाव्य लढत। शिवसेनेच्या फुटीनंतर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदेंसोबत महायुतीत जाण्याचा मार्ग स्वीकारला, तर गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले। त्यामुळेच या ठिकाणी पितापुत्रांमध्ये लढाई होणार अशी शक्यता निर्माण झाली। मात्र ऐनवेळी आपण मुलासमोर निवडणूक लढवणार नाही असं सांगत गजानन कीर्तिकरांनी माघार घेतली आणि शिंदेच्या शिवसेनेनं या ठिकाणाहून रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर रवींद्र वायकरांवर भाजपनं केलेले भ्रष्टाचाराचे आरोप निवडणुकीवेळी चर्चेत राहिले। मतमोजणीच्या दिवशीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला नव्हता। पहिल्यांदा निकाल जाहीर झाला त्यावेळी ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तिकर या लढाईत विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली। त्यानंतर मात्र रवींद्र वायकरांनी फेर मतमोजणीची मागणी केली आणि सरतेशेवटी रवींद्र वायकरांनी अवघ्या 68 मतांनी या लढाईत बाजी मारली। यावेळी रवींद्र वायकरांना एकूण 4,50,664 तर अमोल कीर्तिकरांना 4,52,596 मतं मिळाली। आता येऊयात महाविकास आघाडीनं मुंबईत जिंकलेल्या जागांकडे। मवियानं विजय मिळवलेली मुंबईतील पहिली जागा आहे उत्तर मध्य मुंबईची। महाविकास आघाडीतील काँग्रेस विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील अंतर्गत कलहामुळे ही जागा चर्चेत आली होती। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता। त्यानंतर अखेर उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली, तर वर्षा गायकवाडांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोगोलग भाजपनं या ठिकाणाहून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवलं होतं। उत्तर मुंबईतील प्रचार यंदा 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या विषयातूनही चर्चेत राहिला। या उत्तर मध्य मुंबईतील अतिटटीच्या लढाईत 16,514 मतांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी विजय मिळवला। यावेळी उज्ज्वल निकम यांना एकूण 4,29,031 तर वर्षा गायकवाडांना 4,45,545 मतं मिळाली। मुंबईत मवियाला मिळालेली दुसरी जागा आहे ती दक्षिण मध्य मुंबईची। दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे राहुल शेवाळे मैदानात होते। यावेळी राहुल शेवाळे यांना एकूण 3,41,754 तर अनिल देसाई यांना एकूण 3,95,138 मतं मिळाली। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या अनिल देसाईंनी 53,384 मतांनी विजय मिळवला। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे हे 2014 आणि 2019 साली 2 वेळा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते। यंदा राहुल शेवाळेंना हॅट्रिकची संधी असताना अनिल देसाईंनी त्यांचा विजयरथ रोखलाय। मुंबईत मवियाला मिळालेली पुढची जागा आहे ती उत्तर पूर्व मुंबईची। उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विजय मिळवलाय।
संजय दिना पाटील यांनी उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार मिहीर कोटेचा यांचा 29,861 मतांनी पराभव केलाय. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्यात चुरस रंगली होती. त्यानंतर संजय दिना पाटील यांनी आघाडी घेत मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. यावेळी कोटेचा यांना एकूण 4,21,076 तर संजय दिना पाटील यांना एकूण 4,50,937 मतं मिळाली. मुंबईतील 6वा आणि महाविकास आघाडीनं जिंकलेला चौथा मतदारसंघ आहे तो दक्षिण मुंबईचा. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी विद्यमान खासदार अरविंद सावंत तर एकनाथ शिंदेंनी यामिनी जाधव यांना रिंगणात उतरवलं होतं. यावेळी यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर भाजपनं केलेले भ्रष्टाचाराचे आरोप निवडणुकीवेळी चर्चेत आले होते. यावेळी ठाकरेंच्या अरविंद सावंत यांना एकूण 3,95,655 तर यामिनी जाधव यांना 3,42,982 मतं मिळाली. या लढाईत अरविंद सावंत यांनी 52,673 मतांनी विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली. या होत्या मुंबईतील 6 जागा आणि त्या जागांवरील विजयी उमेदवार. या 6 जागांवरील निकालांचं आकलन केलं तर या लढाईत महाविकास आघाडी आणि प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच मोठी निवडणूक पार पडली. यावेळी मुंबईतील आपलं वर्चस्व राखून ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. हे आव्हान उद्धव ठाकरेंनी लिलया पेललं असं म्हणता येतं. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई आपलीच असं ठणकावून सांगितल्याचंही आपल्याला या निकालावरून बोलता येतं. असो, मुंबई नेमकी कुणाची, शिंदेंची की ठाकरेंची? तुमचं उत्तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.